मग देवाला काय वाटलं गणपतीला हे भांडायले ना त्या कंडक्टर सोबत, मग पाय दुखत आले ना मग 50 रुपये जाऊ द्या. मग ते माणूस काय म्हणला दादाले तुम्ही 50 दिले. यांना काय केलंय 100 रुपये दिले त्या कंडक्टरला आणि हाय कर ना सोना झाली देते ना. किती झाले तो हे बघा कसा दिसतोय आमचा डाकू. का रे चिंटू माझ्याकडे यायला खूप भेटतो माहिती की तुम्हाला. खूप भीती वाटते चिंटूला. का रे चिंटू का रे मा. नमस्कार आजी. नमस्कार. तुम्ही काल व्हिडिओ दिसलेच नाही बाबा. असं असतं का. मग तुम्ही काल व्हिडिओच टाकला नाही, केलाच नाही तुम्ही व्हिडिओ. काय बाप्पा. परी नमस्कार. कशी आहेस तू. तू जेवण केलंस का. नाही केलं अजून. तुझ्या पायाला फोड आलते कसं काय बरं आहे का. हे बघा डॉक्टर काय बोललेत, आधी पायाला येईन नंतर हाताला येईन आणि नंतर तोंडाला येईल. आणि हे इन्फेक्शन आहे सध्या चालू आहे. हे शाळेतून आलंय का दुसरीकडून आलं हे माहिती नाही. आणि हिच्यामुळे अजून दुसऱ्यांना होईल म्हणून हिला 2 दिवस शाळेला सुट्टी दिलेली आहे. हो की नाही. औषध पण आणलेले आहे. हिचे हातपाय स्वच्छ धुणं पण चालू आहे. आता ते लवकर बरं होईल. त्यामुळे आम्ही 2 दिवस झालो सानूच्या जवळ पण गेलेलं नाहीये, पिऊच्या जवळ गेलेलं नाहीये, रितूच्या जवळ गेलेलं नाहीये. है की नाही बाळा. गोड बाळ आहे माझं. आणि इकडे माझी आई आहे, कोमल आहे. आई सोबत एक खूप खतरनाक इन्सिडेंट घडलेला आहे. ती आई आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आई काय झालं आई मला सांगशील का जरा. तुला सांगावंच लागणार आहे कारण की मला काय वाटतंय माझ्या ऑडियन्सला कळायला पाहिजे तुम्ही काय करतात दिवसभर. हे बघ आम्ही ना सिटी बसनं गेलो. हे तुम्हाला कुठे जायचं होतं. आम्हाला गणपतीला दगडूशेठ हलवाईच्या गणपतीला जायचं होतं. इथून घरापासून पै गेलेत कात्रज चौकापर्यंत. तिथून त्यांना सिटी बस केली. मग देवाला काय वाटलं गणपतीला हे भांडायले ना त्या कंडक्टर सोबत, मग पाय दुखत आले ना मग 50 रुपये जाऊ द्या. मग ते माणूस काय म्हणला दादाले तुम्ही 50 दिले. यांना काय केलंय 100 रुपये दिले त्या कंडक्टरला आणि 2 तिकीट द्या. तर ते 20 आणि 20 40 रुपये झाले. 60 रुपये वापस घ्यायचे होते. तर कंडक्टर अंकल म्हणतात की तुम्ही 50 रुपये दिलते. मग आई आणि दादा लागले त्यांना भांडायला. मी काय म्हणलं दादाले मोबाईल द्या माझ्याकडे, मी व्हिडिओ बनवते, गाडीचा नंबर टाकते. तुझ्या 50 रुपयासाठी एवढं करतो तू. मग ते माणूस काय म्हणला शांत बसा तुम्हाला मी हिसाब करतो मग तुम्हाला देतो. त्यानं पैसे मोजले, तिकीट मोजले, मला आम्हाला 60 रुपये वापस दिले. पण आम्हाला दम निघाला ना. हे असे बाहेर निघले तर काही ना काही कामं करून येते. दादाने धरा नाव नको ना हो. तुम्ही धरा नाव थोड्या वेळ धरा ना. तुम्ही काय काम करताय. भजी करायची तुम्हाला वरण करायचं. चला हो मंडळी चला. इकडे मी पिऊला घेतो जरा 2 मिनिटं थांबा. 1 मिनिट 2 मिनिटं म्हणायचं 1 मिनिट थांबायचं. हे बघा मग आम्ही दर्शन घेतलं, आरती केली, पिशवी टाकून दिली, उचललीच नाही. हिनं पिशवी टाकली त्या मशीन मध्ये चेक करायसाठी आणि दुसरी कोण पिशवी आली लक्षातच नाही. घेतलीच नाही आणि पिशवी मला जमा होते आपल्या डीमार्ट मध्ये जमा होत नाही का भैया. तर मग तिने वापस घेतलीच नाही आणि पिशवी सोडून दिली. मग तिथं मग परत गेले. मग विचारला नाही कुठं भेटते. तर मग मी या बोळातून जा. मग मी विचारलं. ते पोलीस लोक म्हणे थांबा माईक मध्ये आउट करतो म्हणे. मी जाऊ दे म्हणलं नका करू काही नाही त्याच्यात. आजी काय म्हणते माहिती का असं काही खोटी बोलती तू. आणि तुम्ही दर्शन वगैरे व्यवस्थित झालं. हो आरती पण. आणि माझ्या कानावर उडत अशी खबर आली की तुमची लेक यायला लागली. हो रक्षाबंधनसाठी येते का. हो वाव चांगले सण करायला ती जाल्ल्याला असं येत नव्हती एवढी. पुन्हा वाटते ना रे. मग तुम्ही म्हणता की अजून 15 दिवस राहा. तुम्ही राहत का पण नाही म्हणती. नाही शेतीचे काम आहे. अवघडच आहे या भजे खाण्यासाठी. आणि माझ्याकडे आहे पिऊ. आणि आज आम्ही काय केलं माहिती पिऊला कोमल काय केलं तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल काल टाकलेला. तर आम्ही ॲव्होकाडो केला आणि ॲव्होकाडो जे आहे ते पिऊला आवडला थोडा. पिऊ द्या काही होता सवय झाल्यावर. नको नाक धरू माझा. मी नीट सांगाल नाक धरायचं नाही. सोड. पप्पाचं नाक खूप मोठं आहे धरायसाठी. सोड. बघ कशी पकडी आहे. हा करायचं करा ना. परी इकडे बसलेली आहे. का बसली बाळा. बनाना बनायचं का. बनाना बनायचं तिला. काय आजी मग तुम्ही काय गेले नाही आजी दगडूशेठ हलवाईला. चला नाही म्हणले तुम्हाला.
का दादा चला कोण नाही म्हणले यांना दादा आजीला कोण नाही घेऊन गेले गणपती पाहिलं होतं झालं मग हे इकडे तू रडती का ग काय करायची भरवलं का ती दाखवू शकत नाही सध्या ती भरवलंय तिने हा तर जा आता मी येत नाही म्हणते व्हिडिओ तर आजी म्हणते नेला नाही आता तुम्ही म्हणता मी येत नाही म्हणता आता नाही म्हणते चला लवकर लवकर आवरा बायांनो किती वाजले माहिती का तुम्हाला किती रडती का ती तिला पालतं पडायचं असतं ही पाय धरती स्मॅश कर तर हे बघा हे सध्या पिऊला आम्ही स्वीट पोटॅटो देत आहोत म्हणजेच रताळू मराठीमध्ये आता तुम्ही बरेचसे जण बोलाल सर मराठी बोल हे बघा हे कपडे दिसते तुम्हाला कशाने खराब झाले हे पिऊन तोंड पुसलेले तुझा ड्रेस पान तिने खाल्लं असं करते जरी लगे एक बसून खाऊ घाल तर मी तर आईकडे दे आई खाऊ घालते तू भाजी कर आई धरते घे नाहीला तुझा खाऊ घाल तिला बसून करते स्वयंपाक कोमल जरा सुनाच्या पुढं 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 करायला मजा येते तुम्हाला तेल काढायचं दमाल काढतो कोण म्हणी हा काय बापा हे बघा इकडे आता मस्तपैकी तिला वाटतं की ॲव्होकाडोच खाऊ घालायला लागलो तर ती खात नाही बघा खा बा खा 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 चला 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 ॲव्होकाडो नाही गोडे गोडे तिला चव कळाली ना तर ती खाती हा चव कळाली तर ते असा विषय यांचा तर म्हटलं चला काल काही व्हिडिओ आला नाही म्हणून आज थोडा व्हिडिओ शूट करू तुमच्यासाठी संध्याकाळच्या टायमाला बाकी ते सकाळी शूट करणे ताई आलेली असणार सकाळी किती वाजता उठली 6:30 वाजता हो की नाही बाळा 7:30 मै जिम रोज सुट्ट्या पडायला जिमला तर काय करू सांगा बरं तुम्ही हा जिम सोडून दे बाप्पा आई तब्येतीची काळजी घेतली पाहिजे आपण आपली तुम्ही बी चालायला चला म्हणून नेलं मला दादा पैदल हा पायी चाल दररोज चालायला पाहिजे एक दिवस नाही दररोज चालायला पाहिजे पायी तुम्ही बसून पाय दुखतात माहिती का मग आजीबाई किती जाती माहिती फिरायला तुम्ही जाता की नाही आजी फिरायला आता पिऊला बाहेरचं खाणं चालू केलं ना तर जरा जास्त भर दिलाय त्याच्यावर त्यामुळे तिला खाण्याशिवाय पर्याय नाही तिला ते खावाच लागणार आहे थोडंफार पिऊ वरण ठेवजो ग पिक्क थोडं हो ग कोमल वरण ठेवजो पिक्क ऐकत जा जरा ऐकलं का आणि तुम्हाला एक सांगायचं आहे अजून माहितीये का नाही तुला नाही मम्मीला सांगायचंय मला काय असतं ना थोडंफार दुखणं चालू असतं बघा पोटामध्ये ननंदबाई जशी घरी येते ना आता हे बा मी कोणाला उद्देशून बोललो का पण ज्याला कळायचं कळालं जे हसला त्याच्या मनात हाय बाबा तुला काहीतरी प्रॉब्लेम आहे नंदाचा मला असं वाटतंय इकडून सगळी हवा चालली कोमल हे व्यवस्थित लावून झाकण याला असं एखादी डबल फुटलं तर मग तुम्ही म्हणसान मग आता बघा हे पाणी झालंय काय करायचं तांब्या येतं नाहीच कोमल व्यवस्थित लावणं मग फुटलं तर मग परत तुम्ही म्हणता की ओम दादा तू घरामध्ये एवढा मोठा माणूस असून कसं काय फुटलं हवा काढण्याची बापरे म्हणून तर मी करत नव्हते चांगला चटका बसला नाही तर काय चटकत बसतो मेन म्हणजे तर बायांच्या मनामध्ये माणसाने लूटबूट केलीच नाही पाहिजे ही तुमची 100% गोष्टी खरी आहे पण काय करणार ना त्या गोष्टी नका बोलत तुम्ही मला मी एक शब्द जर कधी बोललो ना तर तुम्हाला वाईटच वाटतंय त्यामुळे मी सॉरी म्हणतो बाबा तुम्हाला सगळ्यांना खरंच मित्रांना तुम्हाला सॉरी म्हणतोय तुम्हाला मी परवा दिवशी काही बोललो असेल त्यासाठी खरंच सॉरी तुम्ही खूप सारे जण ऑफेंड झाले माझ्या लक्षात नाही आता मी म्हणलं होतं मला कमेंट नका करू असं काहीतरी बोललो होतो वाईट कमेंट असं काहीतरी बोललो होतो खूप जण त्यांना ऑफेंड झालेत
आणि खरंच तुम्हाला मनापासून सॉरी म्हणतोय मी त्या गोष्टीबद्दल. आणि अजून काय बोलू बाबा, तुम्ही खूप सारे काय काय बोलताय तर जाऊ द्या. आता प्रत्येक विषय आता मी कमेंट्स विषयी बोलणं सोडून दिलेलं आहे. तसं नका मला बोलत जाऊ, नका बोलत जाऊ. परी 1 2 3 म्हणून दाखव पूर्ण. आता म्हण परी. हा 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 2 अक्षर खाल्लीत. असंच असतं, 1 2 1 2 अक्षर खाती ती. पण ठीक आहे, करल. आता हे भाजीपाला उचलून ठेवायचं आहे. दादाने आईनं आणला बाबा. उचलून ठेवायचा दर्शन काय. हाव का कोमल, दूध टाकत जायचं थोडं. हे नाही खायचं म्हणते कोमल. चला झालं का तुमचं आता. थोडं पाणी पाजतो. पाणी पाच थोडं. बूट बाळा ते शेंगा भरून ठेवा एकदा. तर चला मित्रांनो, ही आजीबाई इकडे झाडून काढतीये आणि मी तुम्हाला भेटतो सकाळी. पण त्या आधी तुम्ही एकदा ऋतूला बघा. का ग बेटा. चलो 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 10 मिनिट झाली. तुम्ही माझं तोंड पाहिलं नसेल, थांबा. हे बघा कसा दिसतोय आमचा डाकू. का रे चिंटू. चिंटू माझ्याकडे यायला खूप भेटतो, माहिती का तुम्हाला. खूप भीती वाटते चिंटूला. का रे चिंटू. का रे मा. कसं आहे भोंप्या. केला अवघडचे आमच्या. हाशी हाशी हाशी. आजीबाई काऊन झाडू काढायला आई. आजी लेकरं वाज घरी म्हणजे थोडाफार पसारा होणारच, कचरा पण होणार नाही का मित्रांनो. अय नाक पकडती का माझं. नाक पकडती का वेडाबाई. नाक पकडती का. कोमल सुदर्शन काय म्हटलं माहिती का. ही ऋतू आहे का, हिचा चेहरा माझ्यासारखा लंबोळ का. तुला खरंच वाटतं बघ बरं एकदा. इकडे बघ आमच्या दोघांकडे बघ. खरंच वाटतं बघ लंबोळ वाटतो दोघांचा चेहरा. हा पण डोळे नाक माझ्यासारखं नाही तिचं. माझं नाक लय लंब आहे. ओए ऐसा काहे कर रहे हो तुम. ले इसको चलो. ऐसा काहे कर रहे हो बेटा. तर इकडे वरण झालेलं आहे आणि लागली तिकडे भाकर होणार आहे आणि मग मी जेवण करणार आहे. चॉकलेट म्हणून कसं करावं आता. मला खायची होती भाकर. आता बायको माझी करायची चिकोल्या म्हणजे वरण पण. ठीक आहे करा बाबा. आता चकोल्या करा, चिकोल्या करा, काय करायचं करा. या सगळ्यांनी चिकोल्या खाण्यासाठी. चिकोल्या ह्या काय प्रकारे कोमल जरा समोर सांगते. तुमच्याकडे काय म्हणतात. वरणफळ म्हणतात. नाही चॉकलेट म्हणतात. काहीच्या इकडे डाळफळ म्हणतात, काहीच्या इकडे वरणफळ म्हणतात. आमच्या इकडे चिकोल्या म्हणतात. चकोल्या चिकोल्या चकोल्या चकोल्या. चमच्याचं च. हिरवी मिरची पण टाकली, लाल तिखट पण टाकलं पाहिजे. हिरवी मिरची कसं टाकू. कोमल हिरव्या मिरच्याचं खूप मस्त होतं माहिती की. असं लाल असं व्यवस्थित होत नाही. आणि गंगूबाई झाडून काढायला लागली. गंगूबाई छोटी का ग. झाडून काढायची लय आवड आहे बाबा मला. चला मी काय करतो आता, परत तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो. ठीक आहे चला. कोणी उठू का नाही उठू, आम्हाला सगळ्यात पहिले उठावं लागतं. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. उठली बा तू. उठली. आई पण आली खाली, कारण की मनीषाताई सकाळीच आली. तिला ओला करून दिली. ते आता ओला येईन, तिला घेण्यासाठी खाली आलो आहे आम्ही. जा इकडे. चला 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 ना. रडू नये रडू नये. चल सकाळ सकाळी रडू नये. मा एवढं लोक उठते ना. लोक उठले फटके भेटेन आपल्याला. असं नाही करू. इकडे पाय. नमस्कार कर बरं. कर नमस्कार.
नमस्कार कर नमस्कार सगळ्यांना. चल आईकडे जात नाही म्हणती, नुसतं कल 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 करायला लागली नाही का. समोर पाय समोर पाय समोर पाय. हां चल नमस्कार कर एकदा. नमस्कार. जा इकडे जा इकडे जा. नाही म्हणते सकाळी ट्रॅफिक नसतं म्हणून एक 20 मिनिटामध्येच ते इकडे येणार आहे. संचेती हॉस्पिटल जवळून म्हणजेच शिवाजीनगरहून. आणि राहिला प्रश्न सकाळी उठण्याचा, तर माझा हा टाईमच असतो 6-6:30ला जिमला जाण्याचा. पण आज काही जिमला सुट्टी बघा. सुट्टी म्हणजे बघू आता, ताई आलेली आहे, थोड्या वेळात गेलो तर जाऊया. इकडे बघ ना बाळा. हां नमस्कार कर ना. नमस्कार. ही पोरगी आहे का सगळ्यात आधी उठते आमच्या घरात. जा बेटा आईकडे जा थोड्या 2 मिनिटं जा. नाही हां मी सर सकाळपासून उठून बसती आणि तो हु 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 करते सगळ्यांना. हे बघ त्या कावळ्याचा आवाज काढायला लागली. काय ग कशाचा आवाज काढेल तू. हा पाय टिकव पाय काव दिसली कव टिकव. मला माहिती असलं तू उठलीस मी काय उठलो असतो बरं. हा मला माहिती असलं असतं तू उठली म्हणून तर मी कशाला आलो असतो खाली सांग बरं. कशाला जाऊ बाबा पायी पायी एवढा लांब. आई रिक्षाने जायचं आपलं दिलं सोडून. 20-30 रुपयाला पाहता तुम्ही. इथून 10,000 रुपये लागते मित्रांनो कात्रज चौकात जायला. आणि ते पण पाहिलं तर मग किती अवघड काम बरं. तसं तर पाहिलंच नाही पाहिजे पैशाला म्हटलं. इथून शरीरापेक्षा जास्त थोडी चालेत. हात पाय दुखत राहतात. हा ना मग तेच म्हणतो मी जायची गरजच नाहीये ना. कोणाला लावून दिलं होतं असं दुखायला. का ग डुब्बा चप्पल आणायची मला दुसरी. आता हे टोचते. सांग बरं. राणी आली सांग. सानी आली सांग. सोनी आली. सोनल आली का. राणी आली का. रडत तुझी सोनल नाही. हो यासाठी हा कुठपर्यंत आले काय कॉर्नरला. माशा कावर परेशान करायला लागली इथं खूप घाणे म्हणून तर परेशान करते माशी. इकडे लांब जरसं कसं. बापरे मित्रांनो काय सांगू तुम्हाला. कुत्तू कुत्तू पाय पिऊ बघ. पिऊ कुत्तू बघ. कुठे पिऊ कुत्तू कुठे. पिऊ बा ए पिऊ बा. कुत्तू कुठे. कुठे कुत्तू. माझ्याकडे नको येऊ ना बा. थांब 5 मिनिटं. नाचायला लागली ती. नास्तिक काय तू. चलो चलो भाई उतरो. हाय रुद्र. हाय रुद्र. हाय कर. अरे मामा काय म्हणते. हाय कर ना. सरमून राहिला काय. सोनं झाली देते ना. किती झाले तो. चला मित्रांनो अशी आपली सकाळ झालेली आहे आजची. आज दिवसभर पुढे काय होईल ते तुम्हाला कळेलच येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तू तर राणीला आणणार होती ना ग. मी नाही. मी म्हंटल की राणीलाच आणा म्हंटल होतं. सोनू
हा बस मध्ये ह्या बस मध्ये काही नाही होत वाटतं तिला. का सोनी बस मध्ये काही नाही होत तुला? का होते? कशाला आली तू? होते तर तुला चला चल रे बा. किती नंबरला आपलं घर? किती नंबरला आहे? चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेल तुम्हाला नवीन व्हिडिओ. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.